नमस्कार, स्वागत आहे टेस्टी मराठीमध्ये। आज आपण पाहणार आहोत एक फेमस पारंपरिक मिठाई जी तोंडात घालताच विरघळणार आहे। रेसिपी आहे मैसूर पाक। चला तर मग सुरुवात करूया या खास मिठाईला। बघा, मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि आपल्याला इथे या कढईमध्ये 2 वाट्या साखर घालायची आहे। मी इथे 2 वाट्या साखर घालत आहे। आपल्याला मेजरमेंट परफेक्ट घ्यायचं आहे आणि 2 वाट्या साखर घातल्यानंतर आपल्याला इथे 1 वाटी पाणी घ्यायचं आहे। 1 वाटी पाणी घालायचं आहे आपल्याला इथे आणि छान असा एकतरी पाक बनवून घ्यायचा आहे। मंद गॅसवरती आपल्याला हा पाक करत ठेवायचा आहे। ही साखर छान आपल्याला चमच्याने ढवळत राहायची आहे आणि आपल्याला ढवळून झाल्यानंतर शांतीशी मेल्ट होईल आणि आपल्याला ह्या साखरेचा एक तारी असा छान असा घट्ट पाक बनवायचा आहे। स्टिकी थोडासा झाला पाहिजे, चिकट चिकट असं आपल्याला पाक बनवायचा आहे। आणि तुम्ही बघू शकता इकडे, आणि मी आता इथे दुसऱ्या साईडला एक भांडं ठेवलेलं आहे दुसऱ्या गॅसवरती आणि आपल्याला 1 वाटी तेल आणि 1 वाटी तूप मी इथे घेतलेलं आहे। तुम्ही फक्त तूप घेऊ शकता 2 वाट्या, किंवा तुम्ही डालडा घेऊ शकता, किंवा तुम्ही नुसतं तेल घेऊ शकता। पण मी इथे 1 वाटी तेल आणि 1 वाटी तूप असं मिक्स घेतलेलं आहे। आपल्याला मंद गॅसवरती हे गरम करत ठेवायचं आहे। बघा, आपल्याला ह्या रेसिपीसाठी 1 वाटी बेसन लागणार आहे। सो मी ह्या भांड्यामध्ये 1 वाटी बेसन घेतलेलं आहे आणि आपल्याला ह्या बेसनमध्ये 1 चमचा तूप घालायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। छान असं एकत्र आपल्याला, तुम्ही हाताने पण ते छान असं मिक्स करून घेऊ शकता। सगळं तूप त्या बेसनला लागलं पाहिजे, अशा प्रकारे आपल्याला ते बेसन मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपल्याला हे सगळं जे बेसन आहे तर ते बेसन आपल्याला, जो आपला पाक तयार झाला की आपण बघायचा आहे। छान असा पाक उकळत आहे, बघू शकता तुम्ही। आणि त्याला असं एक अशी तार आली पाहिजे, म्हणजे थोडंसं तो स्टिकी झाला पाहिजे। अशा प्रकारे तुम्हाला पाक बनवून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता इथे मी पाक बनवत आहे। बघा, जो आपला एकतारी पाक तयार झालेला आहे तर त्या पाकामध्ये आपल्याला जे आपण 1 वाटी बेसन घेतलेलं आहे तर ते बेसन आपल्याला ह्या कढईमध्ये पाकामध्ये ओतायचं आहे आणि आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही तुमच्याकडे स्पॅच्युला असेल तर स्पॅच्युलाने पण तुम्ही मिक्स करू शकता। गुठळ्या अजिबात होता नाही, पूर्ण छान असं आपलं जे बेसन आहे तर ते पाकामध्ये आपण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। मी इथे छान असं बेसन मिक्स करून घेत आहे, तुम्ही बघू शकता। अशा प्रकारे आपल्याला हे बेसन आहे ते छान असं त्या पाकामध्ये मिक्स करून मंद गॅसवरती ते छान असं शिजवायचं आहे। तुम्ही बघू शकता इथे। बघा, इथे मी बेसन छान प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे त्या पाकामध्ये। छान असं आपलं बेसन मेल्ट झालेलं आहे। आणि इथे एक मी तुम्हाला ट्रिक सांगणार आहे। आपल्या ज्या मैसूर पाकाला जाळी पडण्यासाठी मी इथे 1 चमचा बेकिंग पावडर घातलेली आहे। बेकिंग पावडरने छान अशी आपल्या मैसूर पाकला जाळी पडते। सो तुम्ही बघू शकता मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे याच्यामध्ये बेकिंग पावडर घालून। बघा, आपलं बेसन छान असं फुललेलं आहे। आता आपल्याला जे आपण एक साईडला जे तूप आणि तेल गरम करत ठेवलेलं होतं तर ते आपल्याला चमच्याने परीने इथे 2-2 चमचे घालायचे आहे आणि मिक्स करायचे। ॲट अ टाईम सगळं आपल्याला तूप किंवा तेल घालायचं नाही आहे, आपल्याला 2-2 चमचे घालायचं आहे आणि परत ते ढवळत राहायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला पूर्ण बेसन असं छान असं शिजवून घ्यायचं आहे। त्या तुपामध्ये आपल्याला ते शिजवायचं आहे। आपण प्रत्येक वेळी 2-2 मिनिटाने 2-2 आपण पळी तेल किंवा तूप इथे घालत आहोत आणि छान असं आपण ते ढवळून घेत आहोत। बघा, जेव्हा आपला जो मैसूर पाक आहे तो छान कसा झाला आपण कसं ठरवू शकतो, तर जे मिश्रण आहे ते पूर्णपणे कढईपासून साईडला होतं आणि त्या मिश्रणाचा असा छान असा गोळा तयार होतो। आपण 5 ते 6 टाईम आपलं होतं, आपण त्याच्यामध्ये 2-2 पळी तूप घालतो। आपण ही अशी प्रोसेस करत आहोत आणि आपलं जे बेसन आहे ते छान प्रकारे ते तयार होत आहे। म्हणजे मैसूर पाकचं सगळं छान असं आपला मैसूर पाक इथे तयार होत आहे। आपण 2-2 चमचे परीने तेल घालत आहोत आणि ते छान असं मिक्स करून घेत आहोत। आपलं मिश्रण छान असं, आपल्या मिश्रणाचा कलर चेंज होत आहे, तुम्ही बघू शकता। इथे आपण ऑइल घालतोय, जे तूप आहे ते आपण इथे 2-2 चमचे घालत आहोत आणि छान असं ढवळत आहोत। सो अशा प्रकारे तुम्हाला ही प्रोसेस करून घ्यायची आहे।
आपल्या बेसनचा कलर पण चेंज होतो आणि अशा प्रकारे तुम्ही समजू शकता की आपली ही रेसिपी तयार होत आहे, परफेक्ट तयार होत आहे। सो आपल्याला बघा अशी फुलून येतं पूर्णपणे बेसन आणि आपल्याला त्याच्यामध्ये जे राहिलेलं आहे आपलं तूप ते पण आपल्याला घालायचं आहे आणि छान प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपल्याला इथे एक महत्त्वाचं काम करायचं आहे। आपण ज्या भांड्यामध्ये किंवा आपण ज्या केक टिनमध्ये आपण हे मिश्रण काढणार आहोत तर त्या ह्याला आपण तूप लावून घ्यायचं आहे त्या भांड्याला आणि फास्टली प्रोसेस करायची आहे। हा मैसूर पाक आहे तर तो लगेच सेट होतो, त्याच्यामुळे आपल्याला ज्या भांड्यामध्ये आपण काढणार आहोत त्या भांड्यामध्ये आपल्याला लगेच त्याच्यामध्ये ओतायचं आहे आणि सेट करायचं आहे। सो तुम्ही बघू शकता ह्याचा छान असा गोळा तयार झालेला आहे आणि त्याचा कलर पण छान झालेला आहे। सो मी आता हे भांड्यामध्ये ओतत आहे। बघा हे सेट झालेलं मिश्रण मी भांड्यामध्ये आपल्या केक टिनला तूप लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये छान असं मी सेट केलेलं आहे। फक्त थोडंसं इथे काळजी घ्यायची आहे, मी इथे थोडंसं प्रेस केलेलं आहे तर तुम्ही इथे प्रेस करायचं नाही आहे, असंच ते मिश्रण फक्त सेट करायचं आहे। तुम्ही फक्त ते आतमध्ये ओतून फक्त टिन हलवू शकता। बघा ते भांडं थंड झाल्यानंतर आपल्याला अर्धा ते 1 तासानंतर आपल्या ताटामध्ये ते काढून घ्यायचं आहे। इझिली ते आपलं डिमोल्ड होतं आणि आपल्याला आपण असे थोडंसं थंड असतानाच त्याचे भांड्यामध्येच काप केलेले आहेत आणि बघू शकता तुम्ही असे मी चौकोनी छान असे तुकडे काढलेले आहेत आणि छान क्रिस्पी जाळीदार आणि तोंडात विरघळणारे टेस्ट तर तुम्ही बघू शकता एकदम अप्रतिम आहे आणि खुसखुशीत असे झालेले आहेत। तुम्ही बघू शकता पारंपरिक घरच्या घरी हलवाई टाईपने आपली ही मिठाई झालेली आहे। सो खूप छान अशी त्याची टेस्ट आहे। तुम्ही नक्की ही रेसिपी करून बघा आणि आवडलं असेल तर नक्की तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, कमेंट करा। बघा मिठाई अप्रतिम झालेली आहे। तुपाचा स्मेल खूप छान आहे, त्याच्यामुळे कोणताही आपल्याला वेलची किंवा कोणताही अर्म वापरायची गरज नाही आहे। तुपामुळे रेसिपी एकदम चविष्ट आणि छान अशी लागत आहे। आपण आता त्याला गार्निशिंग करत आहोत, आपण एका प्लेटिंग करत आहोत। आपण एका प्लेटमध्ये काढलेले आहेत ते सगळे मैसूर पाक आणि त्याच्यावरती आपण बदामाच्या कापाने आपण सजावट केलेली आहे। तुम्ही बघू शकता त्याला कशी छान अशी जाळी पडलेली आहे आणि तोंडात घातल्यावरती छान अशी विरघळतात, अजिबात कडक नाही किंवा अजिबात अशी कच्चं राहिलेलं नाही आहे। छान असं खरपूस असं छान असं आपलं बेसन ते भाजलेलं आहे, तुम्ही इथे बघू शकता। बघा अशा प्रकारे छान पारंपरिक जाळीदार क्रिस्पी जिभेवरती विरघळणारी चवीला जबरदस्त बनवायला एकदम सोपी अशी रेसिपी आपली तयार झालेली आहे। जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कृपया लाईक, कमेंट आणि शेअर करा आणि ह्या अशाच खास आणि पारंपरिक रेसिपींसाठी टेस्टी मराठीला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया पुढच्या स्वादिष्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत रेसिपीचा आनंद घ्या।